धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था असलेल्या सातपुड्याच्या अत्यंत दुर्गम सादरी पाड्यावर पहिल्यांदाच नळाचे पाणी पोहोचले आहे. अनेक वर्षापासून पाण्यासाठी वनवन भटकणाऱ्या ग्रामस्थांसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला. धडगाव तालुक्यातील सादरी परिसरातील पाड्यांवर पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या होती. येथे सरकारी यंत्रणा पोहोचण्यासाठी धजावत नाही. ही समस्या लक्षात घेऊन यंग फाउंडेशन आणि डीजेड फाउंडेशनने पुढाकार घेतला. सुरुवातीचे विहिरीचे खोदकामाचे प्रयत्न अपयशी ठरल्याने नर्मदा नदीच्या पात्रातून सोलर पंपाद्वारे पाणी आणण्याचे धाडसी पाऊल उचलण्यात आले. 7-8 किलोमीटरचा दुर्गम प्रवास करून हे साहित्य डोहीने घेऊन पाईपलाईन पूर्ण केली. नळ सुरू होताच चिमुकल्यांनी आनंदाने नळाखाली भिजून जल्लोष केला, तर ग्रामस्थांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. दुर्गम भागात आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. सरकारने अशा भागात अधिक सक्रिय होण्याची गरज आहे, असं मत डीजेड फाउंडेशनचे दिलीप जैन यांनी व्यक्त केले. या कार्यामुळे दुर्गम भागातील विकासाची नवीन आशा निर्माण झाली आहे. संदीप देवरे, यंग फाउंडेशन. MTV न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल सुतार, धडगाव. धडगाव तालुक्यातील उडद्या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई आहे. या परिसरातील झापी, फलई, कुंड्या, भादल या गावांमध्ये देखील पाणी टंचाई आहे. नर्मदेच्या काठावरील सादरी पाड्यामध्ये एवढ्या वर्षांमध्ये कधीही नळाचे पाणी आलेले नव्हते. यंग फाउंडेशन या भागात काम करते. यंग फाउंडेशनने आवाहन केल्यानंतर मुंबई येथील DJD फाउंडेशनचे दिलीप जैन यांनी प्रत्यक्ष येऊन या ठिकाणी सोलर पंप बसवण्यासाठी मदत केली. या पाड्यामध्ये पहिल्यांदाच नळांना पाणी आले आणि हे पाणी बघून या पाड्यातील लोकांना खूप मोठ्या प्रमाणात आनंद झाला की पहिल्यांदाच नळाचं पाणी पिण्यासाठी उपलब्ध झाले. खरं तर या भागात सरकारी यंत्रणा ही नावालाच आहे. अजूनही अनेक पाड्यांमध्ये भीषण पाणी टंचाई आहे. 3-3, 4-4 किलोमीटर अंतरावरनं पाणी आणावं लागतं. मात्र सरकारी उदासीनता आणि या भागात दुर्गम भाग असल्यामुळे रस्ते, वीज नसल्यामुळे सामाजिक संस्था देखील या भागात येत नाही. त्यामुळे येथील पाणी टंचाई दिवसेंदिवस वाढत आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात या भागात मदतीची गरज आहे. सरकारने देखील या भागामध्ये पाण्यासाठी व्यवस्था करणे फार गरजेचं आहे. आणि इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थांना देखील आम्ही आवाहन करतो की या भागामध्ये चारा आणि पाणी टंचाईसाठी आपण मदतीसाठी जरूर यावे.